नमस्कार मित्रांनो, आपण आज शेवगा या वनस्पतीविषयी जाणून घेऊया। शेवगा ज्याला इंग्रजीमध्ये मोरिंगा म्हणतात, आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, मुळे या सगळ्याच उपयोगी असल्यामुळे शेवग्याला कल्पवृक्ष सुद्धा म्हणतात। यामध्ये असणारे कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते। त्यामुळे शेवग्याचे विविध असे फायदे आहे। त्यामध्ये शेवग्यामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि दातांचं सुद्धा आरोग्य यामुळे सुधारतं। तसंच शेवग्यामध्ये जी बद्धकोष्ठता कमी करण्याचा जो गुण आहे त्याच्यामुळे शेवगा पचनासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे। तसंच शेवगा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे आपल्याला मधुमेहासारख्या रोगावर सुद्धा नियंत्रण मिळवता येते। शेवगा हा कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो, त्यामुळे हृदयविकाराचा सुद्धा धोका कमी करतो। तसंच शेवग्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि आजाराशी आपण योग्य प्रकारे लढा देऊ शकतो। तसंच शेवग्यामध्ये कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असल्यामुळं आपलं वजन कमी करण्यासुद्धा तो मदत करतो। तसंच शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळं आपल्या त्वचेला तरुण ठेवण्यासाठी तो मदत करतो आणि आपल्या सुरकुत्यासुद्धा कमी होतात। इतर जे फायदे आहे त्यामध्ये शेवगा अशक्तपणा दूर करतो, डोळ्यांसाठी चांगला आहे आणि शरीराला ऊर्जा देतो। शेवग्यामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, अमिनो ॲसिड आहे, बीटा कॅरोटीन आहे, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर पौष्टिक घटक असतात। आणि शेवग्याच्या शेंगामध्ये विशेषतः पालकापेक्षा 25 पट जास्त लोह आहे, दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम, यासह व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीनचे भांडार आहे। या अनेक गोष्टी आपण यामध्ये बघितल्या। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी डायबेटिक, अँटीव्हायरल, अँटी एजिंग आणि अँटी फंगल असे गुणधर्म आहे। याचा वापर 300हून अधिक रोगांवर केला जातो। म्हणूनच शेवग्याचा जो उपयोग आहे तो पाल्यापासून याची पावडर बनवली जाते आणि याच्यामधून टॅबलेटसुद्धा बनतात आणि अनेक देशामध्ये एक्सपोर्ट होतात। अनेक शेतकरी आता शेवग्याची शेती करत आहे। तर माझं एकच मत आहे की आपण शेवग्याचा आहारामध्ये उपयोग करावा, ही नम्र विनंती। धन्यवाद।